अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे नागपूर येथून गजानन विठ्ठलराव आसकर या दादांचा. दादा म्हणतात, तू जननी जनिता सद्गुरू, तू भक्तांना कल्पतरू. जय गजानन. इसवी सन 1958-59 ही गोष्ट असावी. श्री क्षेत्र शेगाव येथे एक तरुण श्री गजानन महाराजांच्या समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालत होता. 1-2 करता करता त्याने पूर्ण 108 प्रदक्षिणा पूर्ण केला. तो तरुण प्रदक्षिणा घालीत असताना बाजूला बसलेले एक वयस्कर गृहस्थ त्याच्याकडे निहाळून बघत होते. प्रदक्षिणा थांबल्या आणि ते गृहस्थ त्या तरुणाकडे आले. त्यांनी पाठीवर हात ठेवत विचारलं, नाव काय माऊली तुझं? तो तरुण म्हणाला, मी विठ्ठल आसकर, नागपूरला असतो. छान, गजानन महाराजांची भक्ती करता हे पाहून छान वाटलं, ते ग्रस्त म्हणाले. विठ्ठल आसकर त्या ग्रस्ताकडे कुतूहलाने पाहू लागले. तोच बाजूच्या व्यक्तीने त्यांचा परिचय करून दिला. हे पुंडलिक महाराज भोकरे. गजानन विजय ग्रंथात पुंडलिक भोकरे म्हणून ज्यांचा उल्लेख आहे तेच हे. ते ऐकताच विठ्ठल आसकर आदराने त्यांच्या समोर झुकले. त्या दिवशी शेगावला मंदिर परिसरात झालेल्या त्या परिचयानंतर एक दिवस श्री पुंडलिक महाराज भोकरे नागपूरला विठ्ठल आसकरांच्या घरी आले. तिथे त्यांना घरी गजानन महाराज प्रगट दिन समारंभ सुरू करण्याचा सल्ला दिला आणि म्हणाले, छान, गजानन महाराजांची भक्ती कर. तुम्हाला मी शुभेच्छा देतो. पुढे तुम्हाला पुत्र रत्न प्राप्त होईल. त्याचं नाव गजानन ठेवा. पुंडलिक महाराज भोकरे यांचं ते म्हणणं खरं झालं. विठ्ठल आसकर यांनी त्यांच्या मुलाचं नाव गजानन ठेवलं. तोच मी गजानन विठ्ठल आसकर. नागपुरातील महाल विभागात आमचं निवासस्थान आहे. श्री पुंडलिक महाराज भोकरे यांनी तेव्हा वडिलांना सांगितलं, एक महाराजांचा फोटो समोर ठेवा आणि प्रगट दिनास प्रारंभ करा. त्याप्रमाणे इसवी सन 1960च्या आसपास घरी श्री गजानन महाराज प्रगट दिन सुरू झाला. पुंडलिक महाराजांच्या आशीर्वादामुळे समारंभाला खूप मोठे स्वरूप प्राप्त होत गेलं. थोरा मोठ्यांची पावलं घराला लागली. अनसुया माता, संत गुलाब बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, पुंडलिक महाराज भोकरे, ताई पंडित, भाऊ कवरांची ज्येष्ठ कन्या, गजानन महाराजांच्यावर भक्तिभाव रचणारे श्री चंद्रशेखर वराटपांडे वगैरे खूप लोक तेव्हा घरी येऊन गेलेत. इतकंच नाही तर वडिलांच्या व्यक्तिमत्वातील सात्विक पैलू लोकांना प्रकर्षाने जाणून पुढे वडिलांना लोक भाऊ महाराज आसकर या नावाने संबोधू लागले. प्रगट दिनाला येणाऱ्या भाविकांची संख्या सतत वाढतच राहिली. अशा प्रकारे इसवी सन 1980 पर्यंत घरी प्रगट दिन साजरा होत राहिला. मात्र पुढे अधिक मोठी जागा असावी, त्या जागेत छान गजानन महाराजांचं मंदिर असावं असा विचार सर्वांच्याच मनात डोकावू लागला. योगायोगाने नागपुरातील चिखली लेआउट येथे न्यू सुभेदार लेआउटजवळ श्रीमती विमलाबाई आकरे यांची काही जागा होती. त्यांनी भाऊ महाराज आसकरांना मुलगा मानलं होतं. त्यांनी ती जागा गजानन महाराज मंदिरासाठी देण्याचं ठरवलं. आता जागेचा प्रश्न तर सुटला. मग सर्व संबंधितांची बैठक झाली आणि महाराजांची मूर्ती कशी असावी हा विषय चर्चेला आला. तेव्हा सर्वांना असं वाटलं की गजानन विजय ग्रंथाच्या जुन्या आवृत्तीत 2ऱ्या अध्यायात बंकटलालच्या घरी महाराज आले तेव्हाच महाराजांच्या तारुण्यातील जो फोटो आहे तशी मूर्ती असावी. त्यानुसार नागपुरातील विष्णू मूर्ती भांडार, गांधीबाग इथे चौकशी केली असता
त्यांनी जयपूरला श्री मोहनदासजी शर्मा मूर्तिकार यांना भेटण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मग नागपूरहून मूर्ती आणण्यासाठी जयपूरला श्री लक्ष्मीकांत आकरे, श्री भाऊ महाराज आस्कर, श्री सुधाकरराव टवकर, श्री रघुनाथराव वानखेडे आणि श्री नामदेवराव बांद्रे असे 5 जण रवाना झाले. साधारण 1981-82चा तो काळ. सर्वांचा असा अंदाज होता की 8-10 दिवसात मूर्ती तयार व्हावी. त्याप्रमाणे साधारण तेवढ्या दिवसासाठी पुरेसा पैसा गाठीशी घेऊन सर्वांनी जयपूर गाठलं आणि मूर्तिकार श्री मोहनदासजी यांची भेट घेतली. त्यांनी मूर्ती करण्याचं मान्य करून काम सुरू केलं. पण झालं असं की 2-3 दिवसातच त्यांनी जो संगमरवरी दगड मूर्तीसाठी निवडला होता तो भंगला. परिणामी 3 दिवस आणि त्याच्याजवळील 1 दगड वाया जाऊन काम मात्र काहीच झालं नाही. त्यांनी दुसरा दगड घेऊन काम सुरू केलं, पण काय योग नव्हता. 4 दिवसाच्या कामानंतर तोही दगड कामातून गेला. त्यांच्या असं लक्षात आलं की छन्नीचा घाव घालताना काही वेगळाच नाद होऊन वेगळा संकेत जणू मिळत होता. 2 संगमरवरी दगड आणि 8-10 दिवस हातून गेल्यामुळे मूर्तिकार म्हणू लागले, मी हे काम करणार नाही, यात माझं व्यर्थच नुकसान झालं. त्यांचा नकार ऐकून सर्वच नागपूर चांगलेच निराश झाले आणि सर्वांनी त्यांना अत्यंत मनापासून विनवणी केली की महाराजांसाठी फक्त अजून एकदा तुम्ही प्रयत्न करा. त्यावर तो ठीक आहे म्हणाला, उद्या विचार करून सांगतो. ते ऐकून सर्वांनी महाराजांना प्रार्थना केली, कारण काम तर काहीच झालं नाही ही एक गोष्ट होती. त्यात भर म्हणजे जवळचे सर्व पैसे संपत आले होते. महाराज आम्हाला निराश करू नका, तिकडे सर्व भक्त तुमची वाट पाहत आहेत अशी प्रार्थना करून आणि उद्या मूर्तिकार काय सांगतात हा प्रश्न उशाशी घेऊन महाराजांचं स्मरण करीत सर्व रात्रीच्या काळोखात शिरते झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी हे सर्व लोक दुकानात गेले तर मूर्तिकार त्यांच्या कामात मग्न. यांनी मूर्तीविषयी विचारल्यावर म्हणाले, मी तुमचंच काम सुरू केलं आहे. अहो, आज पहाटे 4-4:30च्या सुमारास गजानन महाराज माझ्या स्वप्नात आले. म्हणाले, चिंता करू नकोस, तुझ्या संग्रहातील 285 क्रमांक लिहिलेला दगड घे आणि कामाला लाग. तिथे मी आहे. मूर्ती जशी बनेल व्यवस्थितच असेल असं म्हणून अंतर्धान पावले. मी माझ्या कामगारांना लगेच आवाज दिला आणि हा त्या क्रमांकाचा दगड आता मी मूर्तीसाठी हाती घेतला आहे. त्यानंतर खरोखरच 7 दिवसात मूर्ती तयार झाली. मात्र त्यात योग असा जुळून आला की अपेक्षेप्रमाणे मूर्तीत शरीर 2ऱ्या अध्यायातील आहे, म्हणजे त्यात तरुण आहे, पण चेहरा 21व्या अध्यायातील म्हणजे थोडा वयस्कर आहे. अर्थात मूर्ती झाली मात्र खूप सुंदर झाली. आता मूर्ती नागपूरला आणण्याचा भाग होता. लाकडी पट्ट्याच्या साह्याने जवळपास 2.25 फूट उंचीची ती मूर्ती व्यवस्थित पॅकिंग करून देण्यात आली. खिशात पैसा शिल्लक नाही आणि मूर्ती तर न्यायची आहे अशा विवंचनेत त्या सर्वांनी स्टेशन गाठलं. महाराज, आमच्याजवळ आता पैसे शिल्लक नाहीत हे तुम्ही जाणताच असं म्हणत 5ही जण डब्यात बसले. जयपूर स्टेशनवर TC आला. ह्याने विचारलं, इसमें क्या है? हे म्हणाले, गजानन महाराज. TC म्हणाला, गजानन महाराज, ठीक आहे असं म्हणून पुढे निघून गेला. वाटेत कुठल्याच्या स्टेशनवर ड्युटी बदलल्यामुळे असेल कुणी जोशी नावाचा TC नव्याने गाडीत चढला. पार्सल पाहून ह्यांना विचारलं, हे काय आहे? हे म्हणाले, गजानन महाराज. अरे वा, गजानन महाराज. त्यानं 2 वेळा उजवा हात, एकदा पार्सलला नंतर छातीला लावून आणि फार छान असं म्हणून निघून गेला. नागपूर स्टेशनला काहीही अडथळा न येता हे सर्व सुखरूप बाहेर पडले आणि चिखली लेआउटला कशा प्रकारे हे सर्व न्यावं अशी चर्चा करू लागली. तोच समोर एक नवीन कोरी अगदी हार घालून सजवलेली 5 व्हीलर समोरून यांच्याजवळ आली. कुणी मेश्राम नावाचा ग्रस्त होता. तो त्याच दिवशी गाडीतून सामान ने आण करण्याचा व्यवसाय सुरू करणार होता. स्टेशन समोरील टेकडी गणपतीजवळ गाडीची पूजा करून त्यानं गाडी स्टेशनवर आणली होती. पार्सल पाहून त्याला नवीन गिऱ्हाईक मिळाल्याचा आनंद झाला. त्याला जेव्हा कळलं की ही गजानन महाराजांची मूर्ती आहे तेव्हा त्यानं आनंदाने कुठलाही पैसा न घेता ते काम स्वीकारलं. त्याच्यासाठी योग्य शुभारंभ हा आनंदाचा क्षण होता.
तर ह्या पाचही लोकांच्यासाठी थेट जयपूरहून स्टेशनपासून ते मंदिरापर्यंत एकही पैसा खर्च न करता मूर्ती पोहोचणं हा लक्षात राहण्यासारखा प्रसंग होता. त्या 5 व्हीलरचा मालक योगायोगाने चिखली लेआउट भागातीलच रहिवासी होता. आज त्याची छान भरभराट झाली आहे. श्री संत गजानन महाराज भक्तिकुंज आश्रम या नावाने ओळखला जाणारे महाराजांचे हे मंदिर आज चांगलंच नावारूपाला आलं आहे आणि ते स्वाभाविक आहे, कारण मुळात मंदिर श्री गजानन महाराजांचं वरून त्यांच्याच भक्ताचा श्री पुंडलिक महाराज भोकरे यांचा कार्याला आशीर्वाद. म्हणजे एकूणच काय, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.